नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयाच्या बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर या अत्यंत महत्त्वाच्या अशा टॉपिकवरती आज बोलणार आहोत. मित्रांनो, हा टॉपिक प्रायमरीपासून ते सेकंडरी आणि हाय सेकंडरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगात पडणारा असा आहे. तर व्हिडिओ लेक्चर ऐकत असताना, बघत असताना आपण काळजीपूर्वक बघणे आणि त्याचा अभ्यास करणे खूप अनिवार्य आहे. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक, बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. मित्रांनो, सेंटेन्स म्हणजेच काय तर वाक्य. आता एका वाक्य काय काय असतं हे शिकण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे वाक्य बनतं कसं? शब्द शब्द मिळून वाक्य तयार होतं, म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य होय. तर वाक्यामध्ये येणारे घटक कोणते? पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस इथं दिलेलं आहे बघा. सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, कॉम्प्लेमेंट, हे सगळे घटक एका वाक्यामध्ये येणारे आहेत. तर आपण एकेका पायरीनं त्याचा अभ्यास करत जाणार आहोत. जसं की बघा दिलं, एव्हरी वर्ड इन अ सेंटेन्स सर्व अ स्पेसिफिक पर्पज विदिन द स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट. वाक्यात येणारा प्रत्येक शब्द हा एक पर्पज घेऊन आलेला असतो. जसं की अकॉर्डिंग टू रूल ऑफ ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर कॅन समटाइम बी क्वाइट कॉम्प्लिकेटेड. आता याचे सेंटेन्स स्ट्रक्चर ज्यामध्ये आपण पाहिलं की सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आता हे सगळं असताना ग्रामरच्या रूलनुसार एखाद्या वेळेस ते खूप कठीणही असतं, म्हणजे कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. पण समजण्याच्या दृष्टिकोनातून फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी, अगदी साधारणपणे, हाऊएव्हर द बेसिक पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर डिस्कस्ड हिअर. आपण इथं अगदी साध्या आणि सोप्या सेंटेन्स पार्ट्सचा इथं अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर महत्त्वाचा आणि सुरुवातीचा पार्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट. हा नेमका सब्जेक्ट काय असतो बघा दिलेलं आहे. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स is a person, place or thing that is performing the action of the sentence. सब्जेक्टलाच मराठीमध्ये कर्ता म्हणतात. हा वाक्याचा कर्ता असतो, म्हणजे कार्य करणारा असतो, ॲक्शन करणारा असतो. द सब्जेक्ट रिप्रेझेंट व्हॉट ऑर होम द सेंटेन्स इज अबाउट. हे सेंटेन्स कोणाबद्दल आहे हे सांगण्याचं काम हा सब्जेक्ट करत असतो. द सिंपल सब्जेक्ट युजली कंटेन्स अ नाउन और प्रोनाउन अँड कॅन बी इन्क्लूड मॉडिफाईंग वर्ड, फ्रेज और क्लॉजेस. सामान्यतः वाक्याचा कर्ता कोण असेल? तो नाउन असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो किंवा मॉडिफाईंग वर्ड जसं की फ्रेजेस, क्लॉजेस असे सुद्धा राहू शकतात. खाली दिलेलं उदाहरण बघा, द मॅन आणि पुढे डॉट डॉट दिलेले आहे. आता हे डॉट डॉट म्हणजे उर्वरित वाक्य आहे. द मॅन हा सुरुवातीचा भाग म्हणजे प्रेडिकेट. मित्रांनो, इथे खूप छान गोष्ट आहे की जर आपल्याला वाक्यातला एकदा सब्जेक्ट ओळखता आला ना, म्हणजे जो उर्वरित पार्ट असतो ना, त्या तमाम गोष्टी ह्या प्रेडिकेटमध्ये आहेत. जसं की द मॅन दिले गेलेलं आहे, द मॅन इज गोईंग टू द लॅब. पुढचं वाक्य आपण काहीही घेऊ शकतो आणि ते पुढचं वाक्य जे काही असेल ते पूर्णपणे आपल्याला प्रेडिकेटमध्ये टाकतात. जसं की नेहा इज रीडिंग अ बुक. वाक्याचा कर्ता कोण आहे इथं? नेहा. एकदा कर्ता ओळखता आला ना, म्हणजे प्रेडिकेट आपोआप समजलं जातं. नेहा, इफ नेहा इज अ प्रेडिकेट, देन इफ नेहा इज अ सब्जेक्ट, देन द रिमेनिंग सेंटेन्स इज व्हॉट? इज रीडिंग अ बुक. द इज रीडिंग अ बुक यामध्ये फक्त एक शब्द आला का? नाहीतर उर्वरित सगळे शब्द आले. त्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आला, मेन व्हर्ब असेल आणि ऑब्जेक्ट असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात या प्रेडिकेटमध्ये. चला समोर बघूया प्रेडिकेट. प्रेडिकेट काय असेल? द प्रेडिकेट एक्सप्रेसेस ॲक्शन ऑर बिंग विद इन द सब्जेक्ट. हे प्रेडिकेट आपल्याला सांगतं की नेमकी ॲक्शन काय घडते, वाक्यामधली ॲक्शन काय घडते आहे.
द सिम्पल प्रेडिकेट कंटेन्स द वर्ब अँड कॅन ऑल्सो कंटेन मॉडिफाईंग वर्ड, फ्रेजेस ऑर क्लॉज. एकदा सब्जेक्ट कळाल्यानंतर बाकीचे जे सगळे शब्द असतात ते प्रेडिकेटमध्ये येतात. मग प्रेडिकेटमध्ये अनेक शब्द असतात, त्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब असू शकतो, व्हर्ब असू शकतो, तुमचं ऑब्जेक्ट असू शकते, तुमचं कॉम्प्लिमेंट असू शकते, क्लॉजेस, फ्रेजेस, या सगळ्या गोष्टी त्या प्रेडिकेटमध्ये असू शकतात. खाली दिलेलं सेंटेन्स, द मॅन बिल्ड्स अ हाऊस. द मॅन आपण हा सब्जेक्ट म्हणून बघितलेला आहे आणि पुढे ऑब्लिक करून आपल्याला 2-3 शब्द दिले गेलेले आहेत जे की वाक्याला पूरक आहेत. जसं की बिल्ड्स अ हाऊस. बिल्ड्स अ हाऊस यामध्ये आपण तुम्ही बघणार तर बिल्ड्स हा एक वर्ब आला, हा आर्टिकल आला आणि हाऊस एक नाऊन आहे पण हे कर्माचं काम करते. तर हे झालं वाक्याचं प्रेडिकेट. पुढचं आपण एखादं वाक्य अजून बघू शकतो. जसं की राहुल इज watching a TV. Rahul is watching a TV. Is what? Rahul is a subject. Is watching a TV. The remaining part of the sentence is predicate. Is watching a TV. It is the remaining part and it is the predicate of this particular sentence. खाली दिलेलं आहे बघा. The subject and predicate make up two basic structure part of any complete sentence. एक जे पूर्ण वाक्य आहे त्याचं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे दोन मूलभूत घटक बनतात. In addition, there are other elements contained within the subject or predicate. यासोबतच सब्जेक्टमध्ये आणि प्रेडिकेटमध्ये आणखी काही घटक सुद्धा समाविष्ट होतात. जर ते सब्जेक्टसाठी आलेले तर सब्जेक्टचे पार्ट आणि जर प्रेडिकेटसाठी आलेले तर प्रेडिकेटचे पार्ट. म्हणजे याला आपण उद्देश आणि विधेय विस्तार असं म्हणतो मराठीमध्ये. दॅट ॲड मिनिंग ऑर डिटेल. म्हणजे सब्जेक्टबद्दलची डिटेल आणि प्रेडिकेटबद्दलची डिटेल या शब्दांमध्ये दिलेली असते. दिस एलिमेंट इन्क्लूड द डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट. आता वाक्यामध्ये दोन प्रकारचे कर्म असू शकतात. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. अँड द सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, सब्जेक्टला पूरक असे शब्द. ऑल ऑफ दीज एलिमेंट्स कॅन बी एक्सपांडेड अँड फर्दर कंबाइंड इंटू सिंपल, कंपाऊंड और कॉम्प्लेक्स और कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. या एवढ्या वाक्यांमध्ये त्यांना आपल्याला कंबाईन करता येऊ शकतं. पुढे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट विषयी इथं महत्त्वाच्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? प्रधान कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट याचा अर्थ असा होतो प्रधान कर्म. आता प्रधान कर्म म्हणजे काय असतं? द डायरेक्ट ऑब्जेक्ट रिसीव द ॲक्शन ऑफ द सेंटेन्सेस. प्रधान कर्म हे यावरती डायरेक्ट क्रिया केली गेलेली असते. द डायरेक्ट ऑब्जेक्ट इज युजली नाउन ऑर प्रोनाउन. नाउन डायरेक्ट ऑब्जेक्ट हे आपलं कधी नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल, एखादं नाम असेल किंवा सर्वनाम असेल. द मॅन बिल्ड्स अ हाऊस. आता द मॅन हा वाक्याचा कर्ता झाला. बिल्ड्स अ हाऊस, कर्म कुठे घडतंय? तर ते घडतंय हाऊसवरती. आणि हाऊस आपल्याला माहिती आहे, हाऊस हे नाउन आहे. ज्या कर्मावरती डायरेक्ट कर्माचा प्रभाव असतो त्याला आपण प्रधान कर्म म्हणतो. द मॅन बिल्ड्स इट. द मॅन बिल्ड्स इट. आता आधी आपण हाऊस हे नाऊन बघितलं, आता आपल्याला इथं आहे इट. हे झालं त्या हाऊससाठी आलेलं प्रोनाऊन. म्हणजे जर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल, या दोघंही गोष्टी यामध्ये आल्या. आता पुढे बघूया आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता काय असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट? The indirect object indicates to whom or what whom the action of the sentence is being done. कोणासाठी ही ॲक्शन किंवा ही क्रिया झालेली आहे हे सांगण्याचं कार्य आपल्याला इनडायरेक्ट जे ऑब्जेक्ट असतं ते करत असतं. तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज युजली नाउन ऑर प्रोनाउन. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा नाउन किंवा प्रोनाउन असतं. तर मॅन बिल्ड्स हिज अ फॅमिली अ हाऊस. The man builds his family a house. कोणासाठी ॲक्शन झालेली? फॅमिलीसाठी ॲक्शन झालेली. म्हणून ही फॅमिली जी आहे मित्रांनो ते यामध्ये
आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून मिळालेली आहे. द मॅन बिल्ड्स देम अ हाऊस. कोणासाठी? त्यांच्यासाठी. सर्वनाम आलं इथं. देम म्हणजे काय? तर सर्वनाम. इथं फॅमिली हे नाऊन आलं आपल्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन, आणि देम हे पर्सनल प्रोनाऊन आलं म्हणजे प्रोनाऊन आलं. ह्या गोष्टी आपण लक्ष घेतल्या पाहिजे. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर सब्जेक्ट असेल, सब्जेक्टला कॉम्प्लिमेंट, सब्जेक्टला पूरक असे शब्द काय असू शकतात आपण इथं बघूया. बघा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट्स. अ सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट्स आयदर रिनेम्स और डिस्क्राइब द सब्जेक्ट. आता तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतो, सब्जेक्ट असतो, तो त्याला एक तर रिनेम करेल, त्याला पुनर्नामित करेल, किंवा मग त्याला डिस्क्राईब करेल किंवा त्याचं वर्णन करेल. अँड देअर फोर इज युजली अ नाऊन, प्रोनाऊन और ॲडजेक्टिव्ह. आता आपल्याला माहिती आहे की ॲडजेक्टिव्ह काय करतं? ॲडजेक्टिव्हचं बेसिक फंक्शन असते की ते नाऊनला मॉडिफाय करतं किंवा डिस्क्राईब करतं, नाऊनच्या क्वालिटी सांगण्याचं कार्य करतं, ते नाऊन करतं. सब्जेक्ट. Subject complements occur when there is a linking verb within the sentence. Often a linking verb is a form of the verb to be. लिंकिंग वर्ब असेल तेव्हा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतं. आता बघा पुढच्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये आपण हे डिस्कस करू शकतो. द मॅन इज अ गुड फादर. द मॅन हा झाला आपला सब्जेक्ट. द मॅन इज अ गुड फादर. त्याला रिनेम करण्यात आलेलं आहे, त्याला आणखी एक दुसरं नाव देण्यात आलेलं आहे. ह्या रिनेमिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याला आपण इथं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो. बघा ब्रॅकेट, फादर नाऊन विच रिनेम द सब्जेक्ट. सब्जेक्टला परत एक नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे हे काय झालं? कर्त्याला पूरक असे शब्द. सेकंड एक्झाम्पल, द मॅन सीम्स काइंड. द मॅन हा आपला सब्जेक्ट आहे, सीम्स काइंड. काइंड सब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह विच डिस्क्राईब द सब्जेक्ट. आता आपण आत्ताच डिस्कस केलं की हे जे पूरक शब्द असतात ते विशेषण असू शकतात. विशेषणचं कार्य काय असतं? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. इथं काइंड ही विशेष माहिती आहे द मॅनबद्दल. कोणाबद्दल आलेली आहे? तर सब्जेक्टबद्दल. म्हणजे हे झालं सब्जेक्टला पूरक असे शब्द. पुढे आपण बघूया. As an example of the difference between part of speech and part of sentence, noun can be functional within the sentence as subject, direct object, indirect object, object or of a preposition or subject complement. मित्रांनो, आतापर्यंत आपण डिस्कस केलेले हे सगळे पार्ट्स हे एका सेंटेन्सचे पार्ट्स. आता सेंटेन्समध्ये जे शब्द येतात त्या शब्दांची इत्यंभूत माहिती ही आपण पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. आता पुढचा टॉपिक काय? तर तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. बघा पुढे दिलेला आहे. पार्ट ऑफ स्पीचबद्दल आपण पुन्हा एक व्हिडिओ तयार करू आणि तो आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत आपण या व्हिडिओ लेक्चरचा पूर्णपणे अभ्यास करायचा. धन्यवाद.